अगदी पहिल्या वेळेस जरी तुम्ही पराठा बनवत असाल तरी सुद्धा हा पराठा तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार करू शकता। रोज रोज मुलांच्या डब्यामध्ये काय बरं बनवून द्यायचं हा प्रश्न तुम्हाला रोज पडत असेल। भाजी पोळी खाऊन मुलांना कंटाळा आला असेल, मऊ लुसलुशीत आणि पौष्टिक असा हा पराठा मुलांना तुम्ही डब्यामध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवून देऊ शकता आणि दिसायला असा गुबगुबीत हा पराठा खायला मुलं कंटाळा करणार नाही। हा पराठा बनवायला अगदी सोपा आहे, तसाच चवीला सुद्धा हा पराठा खूप छान लागतो। हा अगदी सोपा पराठा बनवण्यासाठी आपण पीठ मळण्यासाठी पसरट पाण्याचा वापर करणार आहे। हे पराठे बनवण्यासाठी आपण येथे 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे। यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेऊ आणि पाव चमचा हळद आणि यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली थोडी हिरवी कोथिंबीर घालून घेऊ। तर येथे आपण 1 मोठी वाटी मापाने पीठ मोजून घेतलेलं आहे, त्यामध्ये 5 ते 6 पराठे बनतात। या पिठामध्ये आपण अगदी थोडं तेल घालून हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हे सर्व मिश्रण आपल्याला पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। या पिठामध्ये तुम्हाला हळद आणि कोथिंबीरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही नेहमी पराठा बनवण्यासाठी जसं पीठ मळता तसं सुद्धा वापरू शकता। आता हे पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण नेहमीप्रमाणे चपाती बनवण्यासाठी जसं पीठ मळतो त्याप्रमाणेच आपल्याला येथे हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पराठ्याचं पीठ मळत असताना यामध्ये तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर केला तर आपले पराठे हे मऊ आणि लुसलुशीत बनतात, म्हणून आपल्याला यामध्ये तेलाचा किंवा तुपाचा वापर नक्कीच करायचा आहे। तर येथे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। आता आपण यावर झाकण ठेवून हे 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवून देऊ। एका कढईमध्ये आपण थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे। येथे आपलं तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ। यामध्ये आपण लगेचच अर्धा चमचा जिरं व 5-6 लसूण पाकळ्या आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहे त्यासुद्धा घालून घेऊ आणि तेलामध्ये लसूण छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले 2 कांदे टाकून घेऊ आणि यामध्ये आपण 5-6 बारीक चिरून घेतलेले कढीपत्त्याचे पानं सुद्धा टाकून घेऊ आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कढीपत्ता आपण तेलामध्ये 1-2 मिनिट व्यवस्थित परतून घेऊ। तर येथे मी एक छोटी शिमला मिरच घेतलेली आहे। शिमला मिरच बारीक कापून घ्यायची आहे आणि ते आपल्याला कांद्यासोबत व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये थोडी बारीक चिरून घेतलेली पत्ताकोबी घालू। तर येथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून फिरवून घेतलेल्या आहे। ही पेस्टसुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। 1-2 मिनिट आपण मंद आचेवरती ह्या भाज्या व्यवस्थित परतून घेऊ। आता आपण यामध्ये ताज्या मटारचा वापर करणार आहे। ताजे मटर हे आपण मिक्सरमधून जाडसर फिरवून घेतलेले आहे आणि हे जाडसर फिरवून घेतलेले मटर आपण यामध्ये घालू आणि यामध्ये आपण थोडं खिसून घेतलेलं गाजरसुद्धा घालू आणि यामध्ये आपण ह्या सर्व भाज्या वापरलेल्या आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। आता आपण या सर्व भाज्या तेलामध्ये 1-1.5 मिनिटासाठी व्यवस्थित परतून घेऊ। यामध्ये आपण अगदी पाव चमचा हळद व चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊ। यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे सर्व मिश्रण आपण एका बाजूला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। तर येथे आपण हे पीठ मळून एका बाजूला ठेवून दिलेलं होतं। तर हे पीठ आपण परत हाताने व्यवस्थित नरम करून घेणार आहे। तर हे पीठ आता छान मऊ झालेलं आहे। नेहमीप्रमाणे आपल्याला हवा त्या आकाराचा आपण येथे कणकेचा गोळा तयार करून घेऊ आणि या गोळ्याला दोन्ही बाजूने पीठ लावून आपण हा पराठा लाटून घेऊ। सुरुवातीला आपण हा पराठा असाच लाटून घेणार आहे। आपल्याला येथे हा पराठा दोन्ही बाजूने बारीक लाटून घ्यायचा आहे। आपल्याला येथे हा पराठा होईल तेवढा बारीक करून घ्यायचा आहे आणि हा पराठा लाटत असताना पोळपाटाला चिटकत असेल तर याला थोडं पीठ लावून आपण हा पराठा परत लाटून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता येथे मी असा हा पातळ पराठा लाटून घेतलेला आहे। आता आपण बनवून घेतलेल्या भाजीचं मिश्रण पराठ्यावरती टाकून घेऊ। तर येथे मी हा त्रिकोणी पराठा बनवते आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी पराठा सुद्धा बनवू शकता। लाटून घेतलेल्या पराठ्यावरती आपण अशा प्रकारे भाजी पसरून घ्यायची आहे। एका बाजूने आपण हा पराठा व्यवस्थित फोल्ड करून घेऊ आणि या पराठ्याची दुसरी बाजू सुद्धा आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे आणि फोल्ड करून घेतलेली बाजू हलक्या हाताने दाबून घ्यायची आणि पराठ्याची तिसरी बाजू सुद्धा आपल्याला अशीच फोल्ड करून घ्यायची आहे आणि पराठ्याच्या तिन्ही बाजू बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित चिपकून घ्यायच्या। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आपल्याला हा पराठा बनवून घ्यायचा आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने हा पराठा बनवून घ्यायचा आणि तवा गरम करून आपण हा पराठा भाजून घेऊ। सुरुवातीला आपण हा पराठा 1-1.5 मिनिट भाजून घेऊ
आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 1-1.5 मिनिटासाठी हा पराठा भाजून घ्यायचा आहे। हा पराठा भाजण्यासाठी तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता, किंवा तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही या पराठ्याला बटर सुद्धा लावू शकता। असा हा सोपी पराठा कोणीही बनवू शकेल आणि चवीला भन्नाट लागतो। तुम्ही बघू शकता आपला हा पराठा तयार आहे। असे सोपे पराठे तुम्ही जेवणामध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता आणि हे पराठे असे गुबगुबीत फुगतात। असे हे गुबगुबीत पराठ्याची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला दिसत असेल दिसायला तर हा पराठा छान दिसतोच, पण चवीला सुद्धा खूप छान लागतो। आजच्या या पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया। तोपर्यंत नमस्कार।